सर्वसामान्य व्यक्तींवर, इतर राजकीय नेत्यांचा, इतर काही मॉबचा, गाव पुढाऱ्यांचा दबाव घेऊन खोटे नाटे गुन्हे दाखल करायची त्यांची ही पार्श्वभूमी राहिली आणि त्यांनी जाता जाता सुद्धा वाईटच करून गेले, कोणतरी गरिबावर अन्यायच करून गेले. आता नवीन दत्तात्रय गुंड नावाचे पोलीस अधिकारी, चांगले पोलीस अधिकारी असं म्हटलं जातं, ते दिलेत. ते आता संध्याकाळी चार्ज घेतील. सगळ्या बाजू आपण दाखवल्या. मी अवचर साहेबांची पण बाईट घ्यायला गेलो. काही लोक म्हणतात तुम्ही त्यांची बाईट का नाही घेत. त्यांची बाईट घ्यायला गेलो, त्यांनी बाईटच दिली नाही मला. नंतर मी गेलो खामगाव गावामध्ये. खामगाव गावातल्या सगळ्या त्या लोकांचं म्हणणं घेतलं. त्यांचं म्हणणं आलं की यांनी कुऱ्हाडीनीच मारलं. हा प्रसाद जो आहे कोकणे यांनी आमच्या तंटामुक्ती अध्यक्षाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली. बरं म्हटलं ठीक आहे, आता काय करायचं म्हटलं. आता काय झालं होतं नक्की, वाद काय आहे, तर तो जागेचा वाद निघाला. आता याला जर मारायचंच असेल तर राजीव घोलपच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड नसती घातली का? ह्याला जर हल्ला करायचा आहे, त्याचं इंटेन्शन टू किल आहे का नाही, मग तो असाच सैरा वैरा कोणाला बी कुऱ्हाडीने मारत बसला असता वार करीत. पण त्यांनी तसं केलं नाही. त्या अजिंक्यने कुऱ्हाडी हिसकावून घेतली, त्यांनी त्याला विरोध पण केला नाही. तंटामुक्ती अध्यक्ष जे जखमी झालेले आहेत ना, त्यांच्या पण हातामध्ये दगड आहे. नीट बारकाईने पहा. पळत सुटले. चला आता कुऱ्हाड घेतली आता याचा आणि मारायला सुरुवात केली आहे. तंटामुक्ती अध्यक्षाच्या हातामध्ये दगड होता, त्याने अगोदर दगड मारला त्या मुलाला. नीट व्हिडिओ पहा, वस्तुस्थिती बघा. आपल्याला कोणाची साईट वगैरे काही घ्यायची नाही. त्यांनी दगड मारला आणि हाताने त्याच्या तोंडावर वगैरे मारायला सुरुवात केली. ह्यांनी कुऱ्हाड घेतली, ह्यांनी दगडी घेतले, ठीक आहे. एकमेकाला दाग दाखवायचा, कोणी येऊ नये म्हणून इथपर्यंत ठीक आहे. कारण की जमाव जर मॉब जर इतका मोठा आहे तर माणूस काहीतरी दाखवले आला ते बघ मारील वगैरे, हे समजू शकतो. पण पुढं काय झालं का, अगोदर तंटामुक्ती अध्यक्षाने दगड मारला, तो लागला की नाही ते व्हिडिओमध्ये काही स्पष्ट दिसत नाही. त्यानंतर नेक्स्ट पार्ट, त्याला हे मारू लागले. मारताना हे जे निहेरकर म्हणून हे वयोवृद्ध बाबा आहे, त्याच्या हातामध्ये इतका मोठा दगड त्यांनी पाहिला आणि ह्या प्रसादच्या दिशेने फेकला. आणि दगड किती जोरात फेकलं आहे हे व्हिडिओमध्ये दिसतंय. झालं काय, तो प्रसादला लागला नाही. आणि हे जे तंटामुक्ती अध्यक्ष जे जोशमध्ये गेले होते मारायला, त्यांच्या इथं ह्या साईडला लागला आहे, बरोबर. ह्या साईडला लागला आणि दगड असा लागला का इथं लागून दगड उलटा पडला. आणि मग हे जे तंटामुक्ती अध्यक्ष खाली कोलॅप्स झाले आणि परत उठले आणि परत ते मारायला लागले. आणि मग त्यांच्या डोक्यातून रक्त येताना माझं SP साहेबांना आहे ना एक विनंती आहे, 4 तारखेचं जरा CCTV फुटेज बघा. जुन्नर पोलीस स्टेशनमधलं प्रचंड मोठा मॉब त्या ठिकाणी आला. बरं ऐका ना, ही सगळी घटना घडली म्हणजे सांगायचं राहिलं, परत ते गावकरी म्हणतील बाबा तुम्ही अर्धवटच चालले काय. हां, मग हे घटना घडलं, त्याला इतकं मारलं, हे कोलॅप्स झाला आणि मग हा याचं शर्ट बिर्ट मारा आणि मध्ये पूर्ण फाटलं होतं. मग ह्यानी काय केलं प्रसादनी, याला माहिती आहे का याचं डोकं फुटलेलं आहे यांच्या दगडफेकीमध्ये. मग हा पुढं जातो हा प्रसाद आणि तिथं एक दगड आहे, तो दगड घेतो आणि स्वतःच्याच कपड्याला असं मारतो. मग त्याचं काय असं लिहितो का बाबा ह्यांनी मला मारले, म्हणजे याचं बी इंटेन्शन काय, मी बी तक्रार देणार यांनी मला मारले म्हणून. म्हणजे त्याला माहिती असेल का हे दगड यांच्या लागलं आहे, ते माझ्या वाळ घेणार आहेत, मग मी पण करतो, म्हणजे क्रॉस कंप्लीट होईल किंवा काय, त्याचं ते इंटेन्शन असावं. ते आहे ते आहे. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा या जमावाने त्या प्रसादच्या भावाला देखील धक्काबुक्की केली, त्याचं असं गचुडं धरलं, हे केली, एकमेका शिव्या गाळ्या झाल्या आणि मग ते निघून गेले. मला अशी माहिती मिळाली, पोलिसांना फोन ह्या कोकणे कुटुंबियांनी केला 112ला. पोलीस आले, पण कोकणे कुटुंबियाच्या साईडनी कमी लोक, गावाच्या साईडनी जास्त लोक, रक्त जास्त आहे ते तंटामुक्ती अध्यक्षाचं. चला पोलिसांनी यांना घेतलं, इकडं आले, मग सगळं गाव आलं. माझं विनंती आहे SP साहेबांना, 4 तारखेचं CCTV फुटेज 9:30-10च्या पुढचं बघा. खूप मोठा मॉब या ठिकाणी पोलिसांमध्ये आला आणि हे जे अवचर साहेब आहे का, मला काय त्यांच्याशी काही दुश्मनी नाही ना, त्याचं आमचं काय वाकडं पण नाही. पण त्यांनी काय केलं, ह्या जमावचं ऐकलं हो, आणि यांची सवयच आहे घाण. इतके मोठे अधिकारी आहेत पण स्वतःचा निर्णय क्षमता नाही, ह्याचं त्याचं ऐकून ज्याच्याकडे माणसं जास्त आहे, ज्याच्याकडे पुढारी जास्त आहे त्यांचं ऐकायचं आणि का आपले दिवस काढायचं. ह्यांनी 307 लावला साहेब. 307 कुणा हो, त्या मुलाच्या बापाव बी लावला, त्याच्या भाऊ पण लावला. नशीब ते त्या बायू नाही लावला, नाही तर कोण त्यांचं भांडलं कोणाला कळलं बी नसतं.
मग हे सगळं झालं आणि यांना काय दाखवलं व्हिडिओ, अर्धवट व्हिडिओ दाखवला कुणी, या गावकऱ्यांनी, या पोलिसांना काय दाखवला का बघा तोच कसा डोक्याला मारून घेतोय साहेब, हा बघा हा आमच्यावर हे करतोय. आणि पोलिसांनी त्या व्हिडिओ विसंबून जाऊन लावला डायरेक्ट 307. आता मॉब आला का त्यांची एखादे पुढारी आले ना का त्यांना खुश करायसाठी त्यांचं ऐकायचं हाजी हाजी. आता काय म्हणजे मला त्यांना अपमानित नाही करायचं आणि मला इच्छा पण नाही, पण ते करतात तसं. आणि हा 307 दाखल केला आहे. आपण मुलाखत घेतली, ते म्हणतात का मला यांनी कुऱ्हाड बी मारली, म्हणतात मला यांनी दगड बी मारला म्हणजे दुसऱ्यांनी, त्याच्यावर तर माझी तक्रार नाही. मग म्हणलो मग वार तर 2 पाहिजेत ना. तुमचे मेडिकल ऑफिसरचे YCMचे मेडिकल ऑफिसर आहेत सरकारी, त्यांनी तर एकच जखम लिहिलेली आहे, 5/2/1ची किरकोळ जखम. कुऱ्हाड लागल्याच्यानंतर कुऱ्हाडीची वेगळी जखम असती, ब्लंट ऑब्जेक्टची वेगळी, शार्पची वेगळी असती. त्यांनी एकच जखम लिहिली. म्हणलो मग ही दगडाची का कुऱ्हाडीची? ते म्हणतात ती कुऱ्हाडीची. मग म्हणलो दगडाची कुठे, आम्हाला माहीत नाही. काय वस्तू ती खोटा गुन्हा दाखल केला ना, सगळं समोर आणलं पुरावे. काय पोलिसांच्या हातात आहे का बाबा तपासात, ठीक आहे झाला गैरसमजातून किंवा काही मॉबचा ऐकून गुन्हा दाखल झाला होता, तर तो गुन्हा त्याचं ते जर तपासामध्ये स्पष्ट झालं का हे काय बाबा ह्या कुऱ्हाडीचा घाव नाही, हा दगडाचा आहे किंवा काय यांच्यात, आणि व्हिडिओ पण आला आहे खरोखर, अहो गाडवाला बी कळेल काय झालं ते. सॉरी जरा जास्तच बोलतोय, पण काय आहे भावना आहे त्या. तर विषय असा आहे का मग तरी पण पोलिसांनी 307 कलम रिव्हर्स घेतलं नाही आणि ह्या बाईला हुसकून दिलं, चक्क हुसकून दिलं. आणि ही बाई आपल्यापाशी आली, आपण बातमी केल्या वगैरे. पुढं बघा माझ्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओ व्हायरल झाला, दगड यांचाच यांना लागला आहे. बरं जे आहेत का व्हिडिओ काढणारे अगोदर त्यांच्याच इकडून व्हायरल झाला, म्हणजे देवबाई बघा ना किती भले होई. तो व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये चित्र स्पष्ट झालं की अरे बाबा याला काय कुऱ्हाड लागली नाही, कुऱ्हाड तर आधीच त्या आजीने काढली होती आणि आधीच हे दगडफेकीमध्ये हा जखमी झाला आहे. अरे मग ती बातमी केली, सगळं केलं, तेव्हा यांना कुठंतरी वाटलं याच्या आईला आपण चुकीचाच गुन्हा दाखल केला बुवा. मग आता काय करायचं याच्यातून सुटण्यासाठी? मग आता ह्या ज्या बाईला हे हुसकून देत होते तिला परत बोलावलं आणि तिला 324, 323, 504, 506 राईटची कलम जी बेलेबल आहे त्याच्यामध्ये अटकच करता येत नाही, अटक करताच येत नाही. 7 वर्षापेक्षा खालील गुन्ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अटक नाही करायची, त्यांना हे द्यायचं, लईच गरज असेल तर अटक करायची, त्याला विशेष कारणं द्यावं लागतात. ह्यांनी मग हे करायसाठी बाबा आम्ही व्यवस्थित आहे म्हणून दुसऱ्या दिवशी या बाईला बोलवलं आणि तो 324 लावला आणि आम्ही काहीच केलं नाही, फिर्याद आले आम्ही केलं असं दाखवलं. मग नंतर हे सगळे व्हिडिओ आले, पुरावे आले, हे आले, शेवटी यांनी जे करायचं तेच केलं. आता या अवचारांची बदली झालेली, आता त्यांचा सेंट ऑफचा कार्यक्रम होईल. पण तालुक्यात कोणच शुभेच्छा देणार नाही, माझं लिहून ठेवा. जे काही त्यांचे काही हाय हप्ते वसुली गँग, काही निवडक पोलिसं जे त्यांना आणून देतात हप्त्यातलं काही इकडून तिकडून, तेवढे ते नाराज झालेले असतील किंवा काही जे काय आहे, बाकी कोण नाही, सगळे खुश असतील. काय होतं बदनाम विनाकारण हे खाकी होती, मला तसं नाही करायचं, मला सांगायचं अवचारच. तर मग हे झालं ना, आज त्यांनी अजूनही त्यांना वेळ होती का बाबा का हे एवढं मेडिकल ऑफिसरने दिलं आहे, सिम्पल इंजुरी, एकच इंजुरी आहे, व्हिडिओ दिसतोय दगड मारला आहे, कुऱ्हाड दिसत नाही. न्यायालयामध्ये किंवा हे सुद्धा इथं रिलीज करू शकले असते या आरोपींना, पण त्यांनी केलं नाही. त्यांना माहिती असेल जर आपण रिलीज केलं तर हा जो संदीप एवढा आरोप करतोय ते खरे होतील असं सगळ्यांना कळलं आणि माझ्यावरच म्हणजे मीच दोषी हे सिद्ध होईल असं त्यांचा हेतू असेल, कारण की ही लोक हुशार असतात खूप. आणि मग ह्यांना येरवड्याला MCR दिला, असं झालेलं आहे. काय करायचं, किती अन्याय करायचा अवसर साहेब. एखादा माणूस अधिकारी जेव्हा बदलून जातो, बदली होती त्याची किंवा प्रमोशन होतं, तर खूप आनंदाचं वातावरण असतं. खूप लोक आपले कर्मचारी किंवा येणारे लोक हे देतात, चांगले होते अधिकारी असं म्हणतात. आज तुम्ही पाहिलं ना, कोण नाही ते पोलीस स्टेशनच्या समोर, तर तिकडं झूम करून दाखवा, कोण नाही इथं. कारण की आपण कमवलं काय, आपण काय केलं, हे जे पुढारी हे कधी येणार नाही, ते त्यांचं हित साधतात. तुम्ही पुढाऱ्यांचं ऐकून किती लोकांचे जीवन बरबाद केले अवचर साहेब. तुम्ही तुमच्या मनाला विचारा, किती अन्याय केला तुम्ही.
मी अगोदर काही उदाहरणं दिले तर अशी बरीच उदाहरणं आहेत. एक तळेरांचा एक मुलगा आहे संजय साबळे, PhD वाला मुलगा आहे बरं का. अतिशय चांगला मुलगा आहे, एकदम परखड मत व्यक्त करणारा, लिहिणारा वगैरे. ते का नेत्याच्या विरोधात त्यांनी एक लेख लिहिला, काय बाबा या परिस्थितीच्याबद्दल, किंवा या नेत्यांनी काहीच केलं नाही आपल्या भागासाठी, हे केलं ते केलं, असं एक लेख लिहिला. त्याबद्दल काही आक्षेपार्ह नव्हतो. मी वाचला तो लेख. ते नेते डिस्टर्ब झाले. ते म्हणाले की आता ह्याला आपल्याला गुतवायचा, ह्या मुलाला गुतवायचा, हा सुशिक्षित आहे आणि हा खूप माझ्या विरुद्ध लिहितो आहे. तर यांनी काय केलं, लोकप्रतिनिधी, आता मी लोकप्रतिनिधी भरपूर येतात, कुणी अंगावरून घेऊ नये लोकप्रतिनिधी कोण, पण समजदार को इशारा काफी, लोकप्रतिनिधी कोण असेल ते त्यांच्याकडे गेले. अहो मी तुमच्या इथं आहे, असं आहे, तो एक लय करतो आहे, काय बी करा, तुम्ही याला गुतवा साहेब, तुम्ही पोलिसांना, अफसर साहेबांना फोन फिरवा. आता हा नेता फायदेशीर आहे, जातीचं समीकरण मोठं आहे, आपल्याला तो पाहिजे. त्यांनी काय केलं, त्या नेत्याने, लोकप्रतिनिधीने अफसर साहेबांना सांगितलं की अफसर साहेब त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून टाका. अहो खंडणीचा गुन्हा त्या संजय साबळेवर दाखल झाला. हो, काही पुरावा नाही, एक पुरावा नाही, काही नाही. स्मरून सांगा अफसर साहेब, तुम्ही खोटं नाही केलं. ह्या पुढाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी तुमच्याबद्दल कोणी पुढाऱ्यांनी तक्रार करू नये, त्यांचं बी व्यवस्थित हो, तुमचं बी व्यवस्थित व्हावा, ह्यासाठी तुम्ही त्याच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला ना साहेब. संजय साबळेवर काय त्याचा अपराध होता हो, व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी काय नेत्याच्या विरुद्ध टाकलं म्हणून तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल केला ना. तळतळ असतो हा, एक समजून घ्या. लाज वाटली असेल तुम्हाला, पण कसं असतंय, लाज विकली ना काय वाटत नाही. तो संजय साबळे इतका रडत होता बिचारा, मला पण काही करता येणार म्हटलो, आता काय करू मी तरी, या पोलिसांच्या विरोधात जाऊन हे माझे बी गुन्हा दाखल करतील, काही बी माझं कामच आहे असं, याच्या त्याच्या बातम्या कर, येते लोक रागावतात, रुसतात, डुकधरतात, काही खोटे करतील. मी पण त्याच्यामध्ये दोषी आहे का, मला त्यावेळी अशी या संजय साबळेची इतकी, मी काही मोठा पत्रकार नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे, मोठा पत्रकार नाही. ते म्हणतात अवसर संदीप तू गुन्हेगार आहे म्हणून, असं त्यांचं म्हणणं आहे. मला काहीच करता आलं नाही. मग शेवटी काय झालं, मग त्याला त्या नेत्याचे ज्याने गुन्हा दाखल केला का त्याच्या पाया पडायला लागलं, साहेब 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 जाऊ दे, चूक झाली. आणि मग पोलिसांनी अहवाल दिला का बाबा हा गुन्हा घडलेला नाही, न्यायालयामध्ये अहवाल दिला, पत्रक दिलं आणि याच्यामध्ये याला रिलीज केलं. म्हणजे बघा ना, त्या मुलाचं आयुष्याचं तर बरबादी झाली, त्याची बदनामी किती झाली, त्याला अटक करण्यात आली, समजा तो गुन्हा बेलेबल आहे, बेल झाला, परंतु किती वेदना झाल्या असतील. देवराम लांडे म्हणून एक नेते आहेत आदिवासी भागातले, त्यांचा वाढदिवस आहे. आणि हे देवराम लांडे कसे आहेत, थोडेसे हवाबाजी करणारे नेते आहेत. म्हणजे त्यांना लाईमलाईटमध्ये प्रसिद्धी किंवा माणसं जमावलेला खूप म्हणजे आनंद वाटतो. ते काय असं जर त्यांना कोंडून ठेवलं ना तर ते जगू शकत नाही, अशी त्यांची ती एकदम स्टाईल आहे. म्हणजे लोकांमध्ये असतात, त्यांना खूप हाऊस. कार्यक्रम काय आला का बळच नातवाचा वाढदिवस घे, पोराचा वाढदिवस घे, सुनाचा वाढदिवस घे, पत्नीचा वाढदिवस घे, कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे कर, अशा हाऊस. आता यांनी काय केलं, यांचा वाढदिवस होता, यांनी मस्तपैकी फेटापिटा घातला आणि एक मिरवणूक काढली, त्याच्यामध्ये DJ ठेवला. तो DJ आणि तो का मिरवणूक होती ती अनधिकृत मिरवणूक. तर झाली अशी गंमत की मिरवणूक चालू होती आणि यांनी आपली आदिवासी जी मुलं आहेत त्यांना ते झांजवातक ती कामच ते करतात, त्यांना बी ऑर्डर दिली. आणि ही सुद्धा मुलं फुकट काम करायला गेली, कारण की हा देवराम लांडे हा माणूस आहे ना, हा यांना मदत करत असतात नेहमी. आणि काय झालं दुर्दैवाने, त्या ठिकाणी तो जो DJ चालक होता, गाडी चालवता त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्यांनी त्या ताफ्यावर गाडी घातली आणि त्याच्यामध्ये एक मुलगा दुर्दैवाने दगावल्याच्यानंतर झालं असं का देवराम लांडे हा फुल पॉवरफुल माणूस, सगळा समाज वगैरे जो आदिवासी समाज आहे ते एक गठ्ठा मतदान, म्हणजे काय बी जुन्नरचं राजकारण बदलू शकतात. तर मग झालं असं का ही सगळी लोक, ही विरोधक एकत्र जमली, अवचर साहेबांपुढे गेली, नाही साहेब गुन्हा दाखल करायचा. आता अपघात झाला आहे तिकडं, देवराम लांडे बलतीकच सांगितलं काय गुन्हा काय अवचर साहेबांनी दाखल करून घेतला का देवराम लांडे यांनी इशारा केला म्हणून तो अपघात झाला आणि म्हणून तो मुलगा मेला आणि देवराम लांडे जेलमध्ये.
न्यायालयामध्ये जामीन करताना न्यायालयाने म्हटलं ना, अहो हे ठीक आहे, बेकायदेशीर मिरवणूक काढणं गुन्हाच आहे. त्यावर काय मला काय म्हणायचं आहे, एवढी मिरवणूक होती काय, झोपले होते का पोलिस, हे अवसर झोपले होते का, काय काढून दिली? अपघात झाल्याच्यानंतर त्यांना कळालं का ती बेकायदेशीर मिरवणूक होती म्हणून? जज साहेबांनी याच्यामध्ये लिहिलं का हा त्यांचा सहभाग हा लिमिटेड होता, एक आयोजन केलं बाबा कार्यक्रमाचं म्हणून. पण याचा अर्थ असं नाही ना होती का बाबा यांनी गाडी घालायला लावली अंगावर. आणि या देवराम लांडेवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, जेलमध्ये त्यांना डांबण्यात आलं, येरवड्यालाही पाठवण्यात आलं. काय सांगू, अशी किती उदाहरणं. ते येणाऱ्याचं प्रकरण तर सगळीकडेच आहे. आणि काय होतं, हे जे आहे मोठे मोठे विषय हे आपल्यापर्यंत येतात, पण गोरगरीब लोक आहेत ना, त्यांना माहिती असं ओरडून काय करणार, काय पत्रकार पडतं त्यांना माहिती बी नसतं कसं करायचं काय करायचं. हे असे कितीतरी दडपले गेले. म्हणजे हे जे पाप आहे ना, पाप, हे पाप भोगावं लागेल. एवढंच नाही, हे प्रकल्प अधिकारी गोडेगाव त्या माणसाच्या म्हणजे अंडरखाली 5 जिल्हे आहेत बरं का. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अजून काहीतरी एक आहे, 4 की 5 आहे. म्हणजे विभागीय आयुक्तांकडे जेवढे असतात तेवढं आहे. तर हे इन्स्पेक्शन करायला गेले प्रकल्प अधिकारी, त्यांचं नाव देसाई आहे, प्रदीप देसाई. ते एका आश्रमशाळेत इन्स्पेक्शन करायला गेले. त्यांना काहीतरी गोष्टी चुकीच्या एका शिक्षकाच्याबद्दल वाटल्या. त्यांनी ते सगळं घेतलं आणि त्याला नोटीस काढलं की तुमच्यावर कारवाई काय करण्यात येऊ नये, तुम्ही अशा चुका केलेल्या आहेत. मग त्या नोटीसला ते सगळं हे झाल्याच्या नंतर काही लोकांनी काय केलं, त्याला सांगितलं एक काम कर, तू त्या प्रदीप देसाईच्या विरुद्ध तुझ्या बायकोला अर्ज करायला पोलीस स्टेशनला, का हा माझ्याकडं वाईट नजरेने बघत होता आणि याचा हेतू वाईट आहे असं तसं. आणि झालं काय का अर्ज दिला आणि API साहेबांकडं त्या अर्जाचा तपास दिला. API साहेबांनी सगळ्यांचे जबाब घेतले, माहिती घेतली, सगळं घेतलं. आणि त्या API साहेबांचं खरंच आभार व्यक्त करावं तेवढं कमी आहे. त्यांनी काय केलं की बाबा हा गुन्हा खोटा आहे, मी सगळी चौकशी केलेली आहे, असं घडलेलं नाही आहे आणि हा खोटा गुन्हा चुकीचा दिसतो आहे, त्यामुळे ही केस फाईल करायची, असं API साहेबांनी केस करून ती फाईल केली केस. हे कळलं समोरच्या लोकांना, अरे ही आपली केस तर फाईल केली, मग ह्यांनी काय केलं, यांचे गॉडफादर आहेत म्हणजेच लोकप्रतिनिधी. त्यांना सांगितलं अहो साहेब ते गुन्हा पोलिसांनी नाही दाखल करून घेतलं हो, ते केस बाजूला काढली, नील काढली गुन्हा. मग आता हे गॉडफादर एकदम अँग्री यंग मॅन आहेत ते, तर त्यांचा काय रागाला काय परिसीमा राहिली नाही. त्यांनी लावलं जसं काही नोकरच आहे. आणि हे नोकरासारखंच वागल्यावर जर पोलीस अधिकारी जर नोकरासारखेच वागायला लागले, जर याच्या म्हणजे नोकर म्हणजे घरगाड्यासारखं वैयक्तिक, तर काय त्याच्यामध्ये. फोन येतो साहेबांना सांगितलं जातं अरे त्याचा गुन्हा दाखल करा ना. तर साहेब म्हणतात का अहो ते वर्ग 1चा अधिकारी आहे. म्हणलं वर्ग 1चा गुन्हा दाखल करायचा मला काय माहीत नाही. अहो जी केस 2 दिवसापूर्वी फिनिश झाली होती, पोलिसांनीच क्लीन केली होती, म्हणजे काय म्हणतात त्याला, क्लीन चिट दिली होती. अवसर साहेबांनी त्या शिक्षकाची पत्नी, ती बी शिक्षक आहे, तिला बोलवलं आणि त्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरुद्ध खोटा गुन्हा विनयभंगाचा दाखल केला. आता ते प्रकल्प अधिकारी टेन्शनमध्ये, आता काय करायचं. पण आता हे अधिकारी आहेत, त्यांची पोच वर आहे, त्यांनी केलं अहो असं झालं आहे, तसं झालं आहे, वरून त्याचं हे झाली चौकशी झाली. मग यांनी ह्या अवसर साहेबांनी कोर्टामध्ये से दिला का आम्ही हा चुकीचा गुन्हा नोंदवून घेतलेला आहे, हा गुन्हा काढलाच नाही. मग जे अवसर साहेब वर्ग 1च्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करतात डोळे मिटून, ह्यांचा कोणतरी बॉस आहे, खाजगी बॉस, कारण की त्यांनी यांना तालुक्यात आणलं असेल ना, माझ्या अंडरखाली काम करा, त्यांचे काही व्यवहार असतील, मग त्याची करायसाठी कोणा बी गुन्हा. अरे तुम्ही एखाद्याची मर्जी सांभाळण्यासाठी गोरगरिबावर का अन्याय करता हो. आणि तुम्हाला DYSP व्हायचं आहे म्हणून तुम्ही, आता काय बोलू मी, तर काय जुन्नर शहरामध्ये चाललं आहे, काय ह्या परिसरामध्ये चाललं आहे, काय सांगू. आता मला काय बोलायचं नाही त्याच्यामध्ये, माझं काही नाही. पण खरोखर जर अशी व्यक्ती जर DYSP जर झाली तर काय होणार. खूप मला फोन आले पोलिसांचे सुद्धा, आणि 50, 60, 70% पोलिस खुश झाली या बातमी बघून. म्हणले संदीप भाऊ योग्य बातमी केली तुम्ही, आम्हाला काय बोलता येत नाही, पण तुमचं खरंच बाबा तुम्ही चांगलं केलं. असं कोणीच फोन नाही केला अहो ते चांगलेच साहेब का तुम्ही हे केली. पण मला पण अशी आवड नाही का एखाद्याला
बदनाम करायचे, टार्गेट करायचे. मला पंढरपूरवरून फोन केले. मला कळलं की हे मासे पंढरपूरला PI होते. लोक तिकडचे यांचे कारनामे सांगू लागले. अरे म्हणलो आता काय करू बाबा, आहे ते बरे. असे अनेक तक्रारी आहे. ते येणाऱ्याचं प्रकरण तर किती गाजलं, अन्यायच केला शेवटी त्यांनी. कितीतरी लोकांना तक्रारी घ्यायची नाही, हुसकून लावलं जातं. डोक्यातून रक्त येते, मारहाण झाली, चला जा, ह्या अमका नाही तो तमका नाही. ठीक आहे, आता झाले ते झाले. पण DYSP आपल्या SP साहेबांना विनंती आहे का ही केस आहे ना, तुम्ही जरा याचा अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये कुठेही वार दिसत नाही याचा कुऱ्हाडीचा. स्वतः डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे की याच्यामध्ये एकच वार आहे, एकच. मग ती कशाची आहे, मग तुम्ही शोध लावा. दगड तर मारला आहे ते म्हणते, दगड मारला आणि कुऱ्हाड मारली. दगड यांच्याच लागलं ना. मग एकतर कुऱ्हाडीची जखम तरी असेल किंवा दगडीची असेल. जर कुऱ्हाडीची असेल तर दगड लागला कुठं, तो लागला आहे दगड, ते बी हे करतात. म्हणजे नक्की झालं आहे काय, म्हणजे किती पाप करायचं म्हणजे अधिकाऱ्यांनी. तर ते माझी SP साहेबांना विनंती आहे. आणि अतिशय चांगले अधिकारी दिलेत. माझा त्या गुंड साहेबांना पण सांगणे की साहेब तुम्ही आलेले आहात, खूप चांगले अधिकारी आहेत असे लोक म्हणतायत आपल्याला, पण कृपया करून कोणत्या पुढाऱ्याचं ऐकून किंवा जमावचं ऐकून कोणत्या गरीबावर अन्याय करू नका साहेब. हात जोडून विनंती आहे तुम्हाला. एखादा करील आमदार, खासदार, ZP वाला किंवा कोणताही विरोधी पक्षवाला याला गुतवायला हे करा, प्लीज करू नका. काय होईल माहिती आहे का, तुम्ही एका गुन्हा दाखल केला आणि त्यांना चटक लागेल अन्याय करायची, ते तुम्ही ना आपोआप कांडे होणार. कारण की ही सिस्टम आहे याच्यामध्ये. आता ते चाललं आहे, आता इथून वर नाही ते सगळेच. आता कोण धुतल्या तांदळाचं कोणच नाही, कोण आहे धुतल्या तांदळाचं कोण नाही, सगळं सर. पण काय होईल, ते लाचारी झाल्यासारखं होईल आणि परिस्थिती इतकी डेंजर होईल का मग तुम्हाला ऐकावंच लागेल. मग तुम्ही नाही ना ऐकलं त्या संबंधित पुढाऱ्याचं का तो तुम्हाला धमक्या देणार, तो तुम्हाला वाईट साईड बोलणार. आणि माझ्यासमोर बोलले तर इथं किती PSI लोकांना बोललेत, किती FI लोकांना काय काय बोललेत, आरवाच्या भाषेत काय काय. हां, का बोललेत ते, हे स्वतः हे असं करतात, यांना मदत करतात. आणि मग हे असं बरंच ये रे बाबा जाऊ द्या आता, असं होतं आहे. अशी परिस्थिती आहे. तर माझी विनंती SP साहेबांना का साहेब याचा तपास व्यवस्थित तुम्ही घ्या. हे कुऱ्हाडीचा जर वारच झाला नाही, जर त्यांनी मारली ना तर खरोखर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि तुम्ही काय केलं आहे त्या समोरच्या 17 लोकांवर 324, ज्या वाराचा तुम्ही 307 दाखवला, काय दाखवलं, तो वार यांनी केला म्हणून 307 लावलं ना. आणि तो वार आता काय दिसतोय, गावकऱ्यांनीच मारला आहे ना. मग तो 324 कसं काय होईल. आणि दगड एवढा मोठा डोक्यात मारला आहे म्हणजे इंटेन्शन काय, म्हणजे गावकऱ्यांना का नको 307 दाखल व्हायला. बघा, विनंती आहे सर तुम्हाला. धन्यवाद. काय चुकलं असेल तर माफ करा.